नमस्ते. आज आपल्याला महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे, बुध आणि केतूच्या युतीबद्दल. कुंडलीमध्ये बुध आणि केतू या ग्रहाची युती जेव्हा दिसून येते, मग ती अष्टम स्थानात असो, षष्ठ स्थानात असो, पंचमात असो, कुठल्याही स्थानात असो, त्याचे काही चांगले इफेक्ट आहेत, काही बॅड इफेक्ट आहेत. त्याबद्दल आपण चर्चा करूया. मला बऱ्याच वेळेला अग्नितत्वाच्या राशींमध्ये म्हणजे मेष राशी, सिंह राशी आणि धनु राशी या तीन राशीमध्ये जेव्हा बुध केतूची युती दिसून येते, तेव्हा ही व्यक्ती स्पष्ट बोलणारी, सडेतोड बोलणारी, टीका करणारी, चुका पटकन काढणारी, स्वभावतः अशा गोष्टी या व्यक्तीमध्ये दिसून येतात. मेष राशीतली बुध केतू युती ॲसिडिक बॉडी, मायग्रेनचा त्रास, डोकेदुखी, मेंदूंवर भरपूर ताण येणं, भरपूर चिडचिड होणं, त्यानंतर बऱ्याचदा विक्षिप्तपणासुद्धा जाणवतो. म्हणजे प्रत्येकजण असं म्हणू शकतो की ही व्यक्ती आपल्याला हवा तसा सकारात्मकपणा कधी देत नाही प्रतिसाद. तर बुध केतू युती असे काही परिणाम अग्नितत्वाच्या राशीमध्ये देते. आणि याच्यामध्ये मिथुन राशी, कन्या राशी ह्या दोन राशीमध्ये ही व्यक्ती बुद्धिमान दिसते. त्यानंतर या व्यक्तीचे विचार करण्यासारखे विचार असतात. बुद्धिमत्तेचा पोत चांगला असतो कन्या राशीत आणि मिथुन राशीतल्या बुध केतूची युती. त्यानंतर बुध केतू युती कुंडलीमध्ये जर अशुभ स्थानात होत असेल तर ही युती मातुल घराण्याशी म्हणजे मामाच्या घराण्याशी पण काही संबंध बिघडवते. मामाशी, आजोळशी संबंध बिघडवते किंवा काही त्याबद्दल नकारात्मकता दाखवते. लहानपणी मुलांच्या पत्रिकेत, विशेषतः मुलींपेक्षा बुध केतू युती मुलांच्या पत्रिकेमध्ये अष्टमात, षष्ठात असेल, चंद्र बिघडून जर बुध केतू युती असेल, म्हणजे चंद्रही बिघडला आहे आणि बुधाची केतूची युती देखील पत्रिकेत आहे, अशा मुलांना मेंदूशी संबंधित काही आजार, लहानपणी फिट्स येणे, अशा गोष्टीशी संबंधित मेंदूचे विकार दिसत आहेत. ताप जास्त येणे, डोकं गरम राहणे, ह्या गोष्टी दिसून येतात. याचे अनुभव मी माझ्या आत्तापर्यंतच्या पत्रिकांच्या अभ्यासातून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे बुध केतू युती असलेल्या व्यक्तीने झोप पुरेशी घ्यावी. प्रश्नाची उत्तरं देताना किंवा कोणाशी संवाद करताना सावकाश संवाद करावेत. प्रत्येक घटनेला वेगाने प्रतिसाद देऊ नये, विचारपूर्वक प्रतिसाद द्यावा. कारण बोलून विचार करून माणसं मनं तोडण्याची जी भाषा या बुध केतूच्या युतीकडून वापरली जाते, त्यामुळे आपण बऱ्याच जणांच्या अपात्रतेला, बऱ्याच जणांच्या सकारात्मकतेला कारणीभूत नाही होत. अशावेळी कुठेतरी आपल्या बाजूने कुठेतरी टीका केली जाते की नाही, ही व्यक्ती स्वभावाने चांगली नाही आहे, बोलणं चांगलं नाही आहे, असंही बरंचदा होतं. किंवा आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी येतात की बाबा ही अभिमानी आहे, अशा पण गोष्टी येतात. आपलं खरं असतं, पण कधीकधी स्पष्ट बोलणंसुद्धा समोरच्या व्यक्तीला अपेक्षित नसतं. त्याच्यामुळे आपण बुध केतूच्या युतीचा चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे ज्योतिष अभ्यासकांसाठी. त्यानंतर पर्सनली ज्यांना आपल्या पत्रिकेबद्दल काही जाणून घ्यायचे, अशांनी सुद्धा पत्रिकेत आपल्या बुध केतूची युती आहे का आणि ही युती काय परिणाम करू शकते. आता ह्या युतीचे परिणाम स्थानपरत्वे, राशीपरत्वे वेगवेगळी आहेत. हा व्हिडिओ केवळ ज्योतिषशास्त्रातल्या काही संकल्पना दृढ करण्यासाठी आहे. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जातकाच्या इतर ग्रहयोगानुसार चांगले फरक पडू शकतात.